वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काही आरटीआय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांच्याकडे प्रथम अपील अधिकारी म्हणून जबाबदारी असताना माहिती अधिकाराशी संबंधित सुनावण्यांमध्ये आवश्यक ती पारदर्शकता आणि नियोजन दिसून येत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। गेल्या 5 ते 10 वर्षापासून एक अधिकारी असे आहेत जे त्याच खुर्चीला चिटकून बसले, त्यांच्या बदल्या का होत नाही त्याविषयी माहिती अधिकारमध्ये माहिती मागितली असता टाळाटाळ करतात। एवढंच नव्हे तर सोलापूर आरटीओ कार्यालयाकडून माहिती अधिकार अपील सुनावणी संदर्भात पत्रकार व आयटीआय कार्यकर्ते विजयकुमार उगडे यांना जारी करण्यात आलेल्या 2 स्वतंत्र पत्रांमध्ये अपीलीय अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांचे नाव मुद्रित असले तरी दोन्ही पत्रांवर त्यांची प्रत्यक्ष स्वाक्षरी दिसून येत नाहीये। त्यामुळे या पत्रांची वैधता, अधिकृतता आणि प्रशासकीय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे सुनावणीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी ही केवळ औपचारिक बाब नसून आदेशाची अधिकृत नोंद मानली जाते। अशा परिस्थितीत स्वाक्षरी विना पत्र पाठवण्यामागचं कारण काय याबाबत स्पष्टता अपेक्षित असल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। माहिती अधिकाराच्या सुनावण्यांसाठी आवश्यक असलेली प्राथमिक व्यवस्था कार्यालयात अपुरी असल्याचं दिसून येते। सुनावणीचे वेळापत्रक आणि अपीलधारकांची नावं, संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती याबाबत स्पष्टता नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। काही प्रकरणात मागवलेल्या माहिती संदर्भात माहिती उपलब्ध नाही, माहिती व्यापक आहे, कर्मचारी अपुरे आहेत अशी कारणं देत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचाही आरोप करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर आरटीओ मधील माहिती अधिकारांशी संबंधित कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे। माहिती अधिकाराच्या सुनावणी प्रक्रियेत आवश्यक सुविधा, शिस्त आणि पारदर्शकता निर्माण करून सामान्य नागरिकांचा विश्वास टिकवणं आवश्यक असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।